36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महावितरण उपविभागीय कार्यालय दर्यापूर अंतर्गत निंबारी उपकेंद्र येथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेला मीटर न देता 3 महिन्याचे वीज बिल देण्यात आले. ही महिला पती हयात नसल्यामुळे कुडामातीच्या घरात आपल्या 2 मुलांसोबत वास्तव्य करते. या महिलेनं निंबारी उपकेंद्र येथील घरगुती वीज मीटरसाठी गेल्या 3 ते 4 महिन्यांआधी अर्ज केला होता, परंतु या महिलेला 3 महिने मीटर दिलंच नाही. परंतु अर्ज केल्यापासून विविध महिन्यांचे वीज बिल देण्यात आले. ही बाब निंबारी उपकेंद्र येथील कनिष्ठ अभियंता गावंडे यांना माहिती देण्यात आली होती. 3 महिन्यानंतर त्या महिलेला मीटर देण्यात आले, परंतु निंबारी उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता आणि मोरा गावचे वायरमन अंकुश डुकरे यांनी 3 महिने आलेल्या बिलावर कुठलीच कारवाई केली नाहीये आणि नोव्हेंबर महिन्याचे या महिलेला 3250 रुपये बिल देण्यात आले. महावितरणचे जबाबदार कर्मचारी जर ग्राहकांना मानसिक त्रास देत असतील तर यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी. अशा हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून या महिलेला न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील मुरा हे गाव आहे आणि या मुरा गावामध्ये माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता हे एका महिलेचं घर आहे आणि गेल्या 3 महिन्याच्या आधी या महिलेला 3 महिन्याचे बिल आलेले होते, विविध प्रकारचे बिल आलेले होते, परंतु या महिलेला मीटरच दिलं नव्हतं. मागच्या महिन्यात मीटर लावलेलं आहे, परंतु आम्ही संबंधित या वायरमनला सांगितलं होतं बा मीटर न देता या महिलेला 3 महिन्याचे बिल कसे काय आलेले आहे. आपण हे पाहू शकता, हे या महिलेचं घर आहे आणि हेच ते मीटर आहे लावलेलं. याला क्युबिट मीटर असं म्हणतात. हेच ते मीटर आहे. या मीटरचं या महिलेला मीटर न देता 3 महिन्याचे बिल दिले होतं, परंतु मागच्या महिन्यात हे मीटर दिलं, परंतु एका महिन्याचं बिल या महिलेला 3000च्या वर असं बिल आलेलं आहे आणि एकंदरीत बिल 3-3.5 हजाराच्या जवळपर्यंत या महिलेला बिल आहे. परंतु हे मीटरच लावलेलं नव्हतं. हे मीटर आता लावलेलं आहे मागच्या महिन्यात, परंतु 3 महिन्याचं जे बिल होतं ते MSCBच्या कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं कमी केलेलं नाही आहे. म्हणून याबाबतची तक्रारसुद्धा दिली होती, परंतु त्या तक्रारवर कुठलीही ॲक्शन घेण्यात आलेली नाही आहे, कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आहे. म्हणून MSCBचे कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील हे काय काम करत आहे हे जाणून घेण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि संबंधित आम्ही वायरमनला कॉल केला असता की बा या महिलेचं बिल कमी झालेलं नाही आहे, परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारचं आम्हाला उत्तर दिलं नाही आहे. म्हणून आज रोजी असं लक्षात येते की या महिलाला यांनी मानसिक एक त्रास देत आहेत. म्हणून MSCB याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मुरा गावच्या या मीटरवर हे काय कारवाई करतील हे पाहणे आता गरजेचं आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे, अमरावती. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी स्पेशल रिपोर्टर मंगेश शिंगळे, अमरावती.